तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. युरियासाठी शेतकऱ्यांची फरफट, नियोजनाचा बोजवारा की कृत्रिम टंचाईचा खेळ. शेतात पिकं उभी आहेत, पावसानं साथ दिली आहे, पण आता पिकांना जगवण्यासाठी लागणारा युरियाच मिळत नाहीये. मग आता शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? बागलाण तालुक्यात सध्या हेच चित्र पाहायला मिळतंय. पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा शेतातली कामांना वेग दिलाय. मका, सोयाबीन, कांदा, भाजीपाला यासारख्या पिकांना वाढीवच्या टप्प्यावर युरिया खताची अत्यंत गरज असताना शेतकऱ्यांना मात्र खतासाठी शहराच्या फेऱ्या माराव्या लागतायत. सकाळपासून रांगेत उभं राहावं लागतंय, तासन तास प्रतीक्षा करावी लागते आणि शेवटी एकच उत्तर मिळतंय, युरिया संपलाय, युरिया उपलब्ध नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच आणि पुन्हा रिकाम्या हाताने परतावं लागतंय. हा प्रकार 1-2 दिवसाचा नसून अनेक शेतकऱ्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलाय. प्रश्न असा आहे की ज्या काळात युरियाची सर्वाधिक गरज असते त्याच काळात पुरेसा साठा उपलब्ध का नसतो? नियोजनात चूक होते का, की कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू झालाय? ह्या प्रश्नाची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागतील. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटांनी होळपलाय, त्यात युरियासाठी होणारी धावपळ म्हणजे पैसा, वेळ आणि श्रम यांचा अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्याला बसतोय. दिवसभर खताच्या रांगेत उभे राहिल्यामुळे शेतातली कामे खोळंबतायत, पिकाच्या वाढीवर परिणाम होतोय आणि परिणामी उत्पादन घटण्याची भीती निर्माण होते. या दरम्यान काही ठिकाणी साठा असूनही उपलब्ध करून दिला जात नाही, अशाही चर्चा शेतकऱ्यांकडून सुरू आहेत. या चर्चेत कितपत तथ्य आहे याचीही चौकशी होणं आवश्यक आहे, कारण अशा अफवा जर खऱ्या ठरत असतील तर हा केवळ निष्काळजीपणा नसून शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल. असाच प्रकार आज सटाणा येथील दक्षिण भाग सोसायटीत समोर आलाय. युरियासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी रांगेत उभे होते. या संपूर्ण प्रकाराचा प्रखर न्यूज 24 महाराष्ट्राचे प्रतिनिधी भैयासाहेब माळी यांनी ग्राउंड रिपोर्ट घेतलाय. अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी कॅमेऱ्यात टिपल्या आहेत आणि विशेष म्हणजे या बातमीनंतर संबंधित यंत्रणा हादरली. युरिया उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या. रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना अखेर युरियाचे वाटप करण्यात आले. या प्रक्रियेत प्रहार संघटनेचे बागलाण तालुका अध्यक्ष तथा युवा शेतकरी गणेश काकुळते यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले. मात्र प्रश्न अजून कायमच आहे. प्रत्येक वेळी माध्यमांनी आवाज उठवल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं खत वेळेवर आणि सहज मिळवण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था कधी उभी केली जाणार? कारण शेतकऱ्याला उपकार नकोय, हक्काचं खत हवंय. शेती वाचली तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तर देशाची अन्न साखळी टिकून राहील. हे प्रशासनाने आता लक्षात घेतलं पाहिजे. प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळधर. तुम्हाला युरिया मिळत होता का? हां, तुम्ही नंबर कशासाठी लावले? मग आता युरिया देणार आहेत की नाही आहेत, काय सांगण्यात आले तुम्हाला? आता पहिलेच आम्ही सकाळी आलो ना त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अजून परमिशन आली नाही, गाडी आली आहे पण वाटप चालू होणार आहे म्हणे. अच्छा, आणि किती दिवसापासून युरिया मिळत नाही? युरियाचा शॉर्टेजच आहे आता, 3-4 महिन्यापासून शॉर्टेज आहे युरियाचा.
सटाणा शहरातल्या दक्षिण सोसायटी येथे आपण आता उभे आहोत आणि या ठिकाणी एक गोंधळ चाललेला आहे. दक्षिण सोसायटीमध्ये शेतकऱ्यांसाठी जो युरिया उपलब्ध झाला पाहिजे तो युरिया उपलब्ध होत नसल्यामुळे किंवा तो दिला जात नाहीये असा काहीतरी एक गोंधळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो शेतकऱ्यांची एक मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे युरिया घेण्यासाठी, परंतु अधिकाऱ्यांकडून काहीतरी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग हा नाराज आहे. पेरणीचे दिवस आहेत, खाद्य लागतं आहे, युरिया लागणार आहे, परंतु तो युरिया शासनाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून उपलब्ध केला जात नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. नेमक्या शेतकऱ्यांच्या या बाबतीत काय मतं आहेत आपण ती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना खरंच युरिया मिळत नाहीये की उपलब्ध असून पण उपलब्ध करून दिला जात नाहीये, काय अडचणी आहेत? आपल्या बरोबर आहेत बागलाण तालुक्यातले शेतकरी आहेत, शेतकऱ्यांसाठी लढणारे एक युवा शेतकरी आहेत गणेश काकोते. आपण त्यांना विचारूया. दादा, नेमकं या ठिकाणी म्हटलेलं आहे की युरिया शिल्लक नाही आणि शेतकरी येतो आहे की नाहीये, नेमकं काय गोंधळ चाललाय इथे? काय झालं साहेब, मी सकाळी जेव्हा या ठिकाणी आलो सहज युरिया आहे की नाही विचारायला, आणि त्यांनी मला सांगितलं की युरिया नाही आहे. पण काही शेतकऱ्यांनी मला असं सांगितलं की गोडाऊनमध्ये युरिया आहे. आम्ही तिथं बघायला गेलो, तिथं बघितलं की हा बंपर स्टॉकचा युरिया आहे आणि वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हा युरिया वितरित केला जाणार नाही. आम्ही त्यांना ते इथले सचिव आहेत देवरे सोसायटीचे, दक्षिण सोसायटीचे, त्यांना विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ते वरिष्ठ अधिकारी आम्हाला परवानगी देत नाही तोपर्यंत हा युरिया आम्ही वितरित करणार नाही. मग मी लगेच कृषी विभाग ची संपर्क केला, तहसीलदार साहेबांशी संपर्क केला. संपर्क झाल्यानंतर पूर्ण माहिती घेतली. कोणीतरी जाधव म्हणून अधिकारी आहे, सकाळी 9 वाजेपासून फोन चालू आहे, तो अधिकारी फोनच उचलत नाही. त्या अधिकारीच्या परवानगीशिवाय इथला तालुक्यातला युरिया कुठलाही वितरित केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. प्रयत्न चालू, बच्चू कडू साहेबांना फोन केला, त्यांनी देखील तिथं फोन केला आणि आता थोड्याच वेळात त्यांनी असं आश्वासन दिले की 5-10 मिनिटात आम्ही पत्र काढतो आणि युरिया शेतकऱ्यांना रिलीज करतो. म्हणजे आता शेतकऱ्यांना थोडाफार, पण वाईट असं या गोष्टीचं वाटतं की कृषी विभागाला समजायला पाहिजे की इकडे पाऊस चालू आहे आणि पाऊस उगवल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच युरिया लागेल आणि आपण हा पाठपुरावा पहिलेच करून ठेवला पाहिजे. पण असं काही कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी कुठल्याही प्रकारच्या चांगल्या पद्धतीने घडताना दिसत नाही. ही शोकाची गोष्ट आहे. खरं बघायला गेलं तर पाऊस झालेला आहे, पावसानंतर शेतकऱ्यांसाठी जो पिकाला वाढ करण्यासाठी युरिया लागतो तो युरिया उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. याचं पूर्वनियोजन हे शासन आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, परंतु बागलाण तालुक्यामध्ये याचा अभाव दिसून येतो आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना युरिया घेण्यासाठी दररोज सटाणा येथे यावं लागत आहे आणि नंबरमध्ये उभं राहावं लागतं आणि नंतर अधिकाऱ्यांकडून उत्तर दिलं जातं की युरिया शिल्लक नाहीये किंवा वरिष्ठांच्या आदेशानुसारच त्याचं वाटप होणार आहे, अशी काहीतरी उत्तरं मिळतात आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा नाराज होतो आणि तो परत जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन पुन्हा युरियाच्या आशेमध्ये नंबरमध्ये उभा राहतो. म्हणून शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा सर्वच गोष्टी या ठिकाणी वाया जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांची या ठिकाणी नाराजी आपल्याला बघायला मिळते. तरी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ह्या मागणींकडे लक्ष देऊन सोसायटीमध्ये शेतकऱ्यांचा जो काही युरियाला घेऊन एक नाराजी आहे, युरिया मिळत नाही असं म्हटलं जातंय, पण नेमकं प्रत्यक्षात मिळतो आहे की नाही मिळत आहे आपण दक्षिण सोसायटीचे जे खत पुरवठा विभागाचे प्रमुख आहेत सोनवणे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकी काय परिस्थिती आणि युरिया का उपलब्ध होत नाही की वरूनच उपलब्ध होत नाही किंवा काही शासकीय अडचणी किंवा प्रशासना स्तरावर काही अडचणी आहेत काही, आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. दादा, नेमकं शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध का होत नाही आणि शेतकऱ्यांचे युरिया उपलब्ध न होण्यामुळे त्यांची मोठी नाराजी आहे, याच्या मागचं काय नेमकं? युरिया उपलब्ध म्हणजे 23 तारखेला आमच्याकडे जवळजवळ 1000 बॅग युरिया होता. आम्ही तो शेतकऱ्यांना वाटला, परंतु शासनाने काही बफर स्टॉक तयार केलेला होता. तो बफर स्टॉक आमच्या गोडाऊनला 330 बॅगा आहेत. सदर बॅगा शेतकऱ्यांनी आज सकाळी गोडाऊन उघडल्यानंतर बघितल्या. त्याच्यात आमचे प्रहार संघटनेचे गणेश भाऊ काकोते या ठिकाणी आले व त्यांनी एक मोर्चा काढतो किंवा अधिकाऱ्यांना फोन करतो अशा पद्धतीने हे केल्यानंतर आता वरच्या लेवलला त्या 330 बॅग रिलीज होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. एक 15-20 मिनिटात तो माल रिलीज होईल. तो DBTच्या पोर्टलला आल्यानंतर आम्ही लगेच शेतकऱ्यांना वितरित करणार आहोत. म्हणजे आपल्याकडे बंपर तुम्ही जो म्हणता स्टॉक आहे तो नेमका किती होता? तो 330 बॅगांचा बफर स्टॉक होता. असा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शासनाने बफर स्टॉक केलेला आहे. तो करण्यामागचं कारण काय असतं? शेतकऱ्यांची सोय व्हावी, पाऊस झाल्यानंतर पुढे तुटडा भासू नये हा शासनाचा उद्देश असतो. त्या उद्देशाने दरवर्षी बफर स्टॉक केला जातो. हे होते आपल्या बरोबर दक्षिण सोसायटीचे
खत पुरवठा विभागाचे प्रमुख त्यांनी आपल्याला माहिती दिली की वरिष्ठांच्या आदेशान्वये आपल्याला हे खत वाटप करता येतं. काही बंपर स्टॉक असतो पण तो वरिष्ठांच्याच अधिकाराने तो वाटप करता येतो आणि जे काही त्यांच्याकडे वरून आलेला खताचा पुरवठा होता तो त्यांनी वितरित केलेला आहे. परंतु काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे किंवा दुर्लक्षतेमुळे असं शेतकऱ्यांना रांगेत उभं राहून युरिया या खतासाठी वाट बघावी लागत आहे आणि शेतकऱ्यांचा वेळ पैसा याच्यामध्ये यामुळे वाया जातोय. प्रखर न्यूजसाठी मी भैयासाहेब माळी, सटाणा.